रन रेटवर न अवलंबून राहता भारताची टीम सेमीफायनलमध्ये कशी पोहोचू शकते? साऊथ आफ्रिकेने भारताविरुद्ध 76 रन्सनी सामना जिंकला आणि वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्ध 107 रन्सनी सामना जिंकला. वेस्ट इंडिजचे नेट रन रेट +5.350 इतके आहे, तर साऊथ आफ्रिकेचे नेट रन रेट +3.800 इतके आहे. तर साऊथ आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि वेस्ट इंडिज पहिल्या क्रमांकावरती आहे. तर भारताची टीम तिसऱ्या क्रमांकावरती आहे. भारताचे नेट रन रेट हे -3.800 इतके आहे, तर झिम्बाब्वेचे नेट रन रेट हे -5.350 इतके आहे. तर आता रन रेटवर अवलंबून न राहता भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते का, तर ते समीकरण कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात मराठी. तर मित्रांनो, भारताची टीम रन रेटवर न अवलंबून राहता सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते, परंतु त्यासाठी काही समीकरणे आहेत. तर सर्वात प्रथम समीकरण पहिले म्हणजे भारताचे अजून 2 सामने शिल्लक आहेत, एक झिम्बाब्वे विरुद्ध आणि एक साऊथ आफ्रिका विरुद्ध. ते दोन्ही सामने भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावे लागतील. आणि दुसरे समीकरण म्हणजे 26 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये जो सामना आहे, त्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिका टीमने वेस्ट इंडिजचा पराभव केला पाहिजे. जर वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि वेस्ट इंडिजची टीम भारताविरुद्ध पराभूत झाली, तर वेस्ट इंडिजचे 2च पॉईंट राहतील आणि साऊथ आफ्रिकेचे 4 पॉईंट आणि भारतातील. आणि साऊथ आफ्रिकेने झिम्बाब्वेचा जर पराभव केला तर झिम्बाब्वेचे देखील 0 पॉईंट राहतील आणि भारताचे 4 पॉईंट आणि साऊथ आफ्रिकेचे 6 पॉईंट राहतील. तर इथे नेट रन रेटचा काही फरक पडणार नाही. फक्त भारताने दोन्ही सामने जिंकायला हवे आणि साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करायला हवे. अशा प्रकारे भारताची टीम रन रेटवर अवलंबून न राहता सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम सेमीफायनलचा रस्ता गाठेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.